रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. देवघरातील नारळाला कोंब आल्यावर काय करावं? शास्त्रीयदृष्ट्या याचा नेमका अर्थ काय आहे? हा संकेत शुभ की अशुभ आहे? नारळाला तडा जाणे, नारळ फोडल्यावर आतून खराब म्हणजे नासका निघणे, शुभ की अशुभ परिणाम संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पूजा, विधी, गृहप्रवेश यांसारख्या धार्मिक कार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे. या शुभ प्रसंगी कलश स्थापना केली जाते आणि कलशाच्या वर नारळ नक्कीच ठेवला जातो. विशेषतः नवरात्रीच्या निमित्ताने कलश स्थापनेचं महत्त्व अधिकच वाढतं. नवरात्रीमध्ये सर्व घरामध्ये कलशाची स्थापना केली जाते. कलशाची स्थापना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. कोणत्याही शुभ आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला कलशाची स्थापना केली जाते. धार्मिक शास्त्रामध्ये कलश हे सुख, समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. पण नारळाशिवाय कलशाची स्थापना अपूर्ण आहे. कलशाची स्थापना करताना नारळाचे काय महत्त्व आहे आणि कलशावर नारळ का ठेवला जातो? कलशात नारळ ठेवण्याचे महत्त्व. नारळ हे गणेशाचे प्रतीक मानलं जातं. शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचा देखील वास असतो. कलशावर नारळ ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्ये विना अडथळा पूर्ण होतात. नारळ लाल कपड्यात गुंडाळून कच्चा कापूस किंवा कलावाने बांधून कलशाच्या वर ठेवावा. हिंदू धर्मशास्त्रात देवघरात कलश ठेवणे हे शुभ मानलं जातं. कुलदैवताच्या नावाने किंवा इष्टदेवतांच्या खातर देवघरामध्ये कलश ठेवला जातो. कलशामधील या नारळाला जर कोंब आला तर काय करावं किंवा नारळाला कोंब येण्याचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घेऊयात. अनेक विधी दरम्यान कलश स्थापना केली जाते. थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असतं. लक्ष्मी, गणपती आणि विष्णूचं स्वरूप म्हणून हे श्रीफळ पूजनीय असतं. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचं स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन केला जातो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवण्यास सुरुवात होते. नवरात्र उत्सव असो किंवा इतर कोणताही दिवस, नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची, आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं. ही प्रगतीची चिन्हही समजली जातात. यामुळे नारळाला कोंब फुटणं हे शुभ सूचक असल्याची अनेकांची धारणा आहे. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्र उत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरद हस्त मानला जातो. ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात. ज्योतिषानुसार घरात सतत पूजा, मंत्र, दीप आणि शुद्ध वातावरण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे नारळाला चांगला कोंब येतो असं म्हणतात. जर नारळाला कोंब फुटला तर घरावर कुलदेवतेची कृपा आहे असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार कोंब आलेला नारळ समृद्धी, आर्थिक वाढ आणि घरातील प्रगतीचे प्रतीक मानला जातो. नारळाला कोंब येणं शुभ असून आर्थिक उन्नती होण्याचं देखील संकेत आहेत असंही समजलं जातं. पौराणिक कथा आणि धारणानुसार नारळाचं रोप विष्णू आणि लक्ष्मीने पृथ्वीवर आणलं होतं. सोबत होती कामधेनू. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जात असल्यामुळे नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो. एखाद्या व्यक्तीला आर्थिक चिंता भेडसावत असतील तर त्यांच्या आर्थिक प्रगती होणार आहे असं मानलं जातं. थोडक्यात नारळाला आलेल्या कोंबाबद्दल मनात कोणताही गैरसमज न ठेवता त्याकडे प्रगती, समृद्धी आणि भरभराटीचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जावं. नवरात्र संपल्यानंतर बागेत ते रोप लावून त्या आशीर्वादाचं तुम्ही जतन करू शकता. नारळाला कोंब आल्यावर काय करावं? नारळाला कोंब येणं जरी शुभ शकून असला तरी देवघरात कोंब आलेल्या नारळाने काहीशी अडचण होते. आता या नारळाचं करावं काय असा प्रश्न पडतो. नारळाला कोंब आल्यावर त्या नारळाला मोकळ्या जागेत लावावं. त्याची योग्यरित्या वाढ होईल अशी काळजी घ्यावी. नारळाला कोंब येणं हा शुभ शकून मानला जातो, त्यामुळे याला शेतात रुजवणं चांगलं मानलं जातं. मात्र शहरामध्ये मोकळी जागा व शेतात कोंब रुजवणं अवघड होतं. त्यामुळे तुम्ही याला तुमच्या बाल्कनीत देखील लावू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मातीची कुंडी असणं आवश्यक आहे. बाल्कनीत नारळाचा कोंब लावण्यासाठी माती, शेणखत याचा देखील समावेश करा.
त्याचबरोबर मातीत थोडंसं खडेमीठ देखील टाकावं. कोणत्याही प्रकारे कीड लागू नये यासाठी भीमसेनी कापराची पूड टाकावी. असे केल्याने नारळ चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. देवघरात ठेवलेल्या नारळाला अचानकपणे तडा जाणे हे एक महत्त्वाची घटना आहे आणि त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे आणि त्याला श्रीफळ म्हणून संबोधलं जातं. नारळाला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अशा परिस्थितीत नारळाला तडा जाण्याचा अर्थ काय असू शकतो ते पाहूया. शुभ संकेत. नारळाला तडा जाणे किंवा तो आतून खराब निघणे हे अशुभ नसून शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की देवाने प्रसाद स्वीकारलेला आहे. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. देवाकडून आलेले हे एक सकारात्मक संकेत आहेत. काळजी करण्याची गरज नाही. जर देवघरातील नारळाला तडा गेला असेल तर घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. उलट हे एक शुभ लक्षण मानले जाते. पुढील कृती. नारळाला तडा गेल्यानंतर काय करावे? नारळ फोडल्यानंतर तो स्वच्छ व व्यवस्थित निघत असेल तर तो प्रसाद सर्वांना वाटावा. प्रसाद वाटणे हे पुण्याचे काम असते आणि शुभ कार्य मानले जाते. चुकून खाली सांडलेला प्रसाद भक्ष्यांच्या नावे अर्पण करावा. यामुळे पुण्यप्राप्ती होते. इतर शक्यता. काही वेळा नारळाला तडा जाणे हे नैसर्गिक कारणामुळे देखील होऊ शकतं. उदाहरणार्थ हवामानातील बदल, नारळाचे वय, नारळाची गुणवत्ता. लक्षात ठेवा की हे सर्व अर्थ आणि व्याख्या परंपरा आणि श्रद्धेवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या विश्वासानुसार याचा अर्थ लावावा. हिंदू धर्मग्रंथामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे, ज्याचा उपयोग पूजा, हवन इत्यादीमध्ये केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार नारळाच्या या उपायांनी जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. धार्मिक मान्यतेनुसार कोणतेही काम करण्यापूर्वी नारळ फोडण्याची परंपरा आहे, जेणेकरून काम कोणतेही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. ज्योतिषशास्त्रात नारळाचे अनेक उपाय सांगितलेले आहेत, जे तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व संकटापासून आणि कुंडलीतील नवग्रहाच्या दोषापासून मुक्ती मिळवून देतात. काम पूर्ण करण्यासाठी जर तुमच्या कामात सतत काही ना काही अडचण येत असेल आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वावरत असेल तर लाल रंगाच्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस लटकवा. असं मानलं जातं की हा उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होते आणि जीवनामध्ये सुख आणि सौभाग्य टिकून राहते. व्यवसायातील यशासाठी जे लोक आपल्या व्यवसायात आणि करिअरमध्ये प्रगती करू शकत नाहीत त्यांनी नारळ, पिवळे फूल, हळदीचा तुकडा, कोणतेही पिवळा गोड किंवा पवित्र धागा पिवळ्या कपड्यात ठेवून गुरुवारी भगवान विष्णूंना अर्पण करावा. ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी, घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी घरात एक नारळ आणा आणि घरातील पूजास्थानी ठेवा. त्यानंतर रोज त्याची पूजा करावी. असं मानलं जातं की एकतर्फी नारळाची पूजा केल्याने वैवाहिक सुख वाढते आणि पती पत्नीमध्ये परस्पर सौहार्द आणि प्रेम टिकून राहते. शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर कुंडली शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनात अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार भगवान हनुमानाच्या ओम रामदूताय नमः या मंत्राचा जप करताना शनिवारी नदीत एक नारळ तरंगवा आणि नंतर संकटापासून मुक्तीसाठी आपल्या मनात प्रार्थना करा. या उपायाने शनीच्या त्रासापासून आराम मिळतो. तंत्रशास्त्रानुसार जर मुलाला दृष्ट लागली असेल तर ती दूर करण्यासाठी नारळ 11 वेळा डोक्यापासून मुलाच्या पायापर्यंत फिरवा आणि नंतर एका निर्जन जागी जाळून टाका. त्यानंतर जळलेल्या नारळ पाण्यात अर्पण करा. असं केल्याने दृष्टिदोषापासून सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार सुरू होतो. पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक संबंधित समस्या कायम असल्यास शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर लाल वस्त्र घालून लक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतर केसाळ नारळ, कमळाचे फूल, पांढरे वस्त्र, दही, पांढरी मिठाई आणि जानव्याची जोडी लक्ष्मीला अर्पण करावी. त्यानंतर नारळ स्वच्छ लाल कपड्यात गुंडाळून एखाद्याला नारळ दिसू नये अशा ठिकाणी ठेवावे. असं केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख संपत्ती नांदते. जर काही रोग तुम्हाला त्रास देत असेल किंवा अचानक संकट येत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी एखादे पाणीदार नारळ घेऊन स्वतःवरून 21 वेळा फिरवून धार्मिक ठिकाणाच्या हवनात टाकून द्या. जर तुम्हाला नारळ स्वतःच्या आणि तुमच्या सर्व कुटुंबाच्या डोक्यावरून फिरवले तर ते अधिक चांगले होईल.
यासोबतच हनुमानास लाल चोळी अर्पण करा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा. असे केल्याने सर्व रोग व समस्या दूर होतात. जर तुमच्यात किंवा तुमच्या घरात नकारात्मकता स्थिरावली असेल, त्यामुळे घरातील सदस्यांमधील प्रेम संपुष्टात आले असेल आणि काही समस्या असल्यास नारळ घेऊन त्यावर काजळाचे बोट लावावे. त्यानंतर नारळ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घेऊन जा आणि नंतर नदीत फेकून द्या. असं केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरात पुन्हा आनंद येईल. जर तुमच्या व्यवसायात किंवा व्यापारात सतत काही कारणाने तोटा होत असेल तर गुरुवारी नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर धागा आणि सव्वा पाव पांढरी मिठाई ठेवून मंदिरात जावे व तो भगवान विष्णूंना अर्पण करावा. नारळ अर्पण केल्यावर देवाला तुमची समस्या सांगा. असं केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगले परिणाम मिळू लागतील आणि तुमचा व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा सुरू होईल. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू दोष असतील तर ते दूर करण्यासाठी शनिवारी एका नारळाचे 2 भाग करून दोन्ही भागामध्ये साखर भरावी. त्यानंतर निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाका. जमिनीत गाडताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या. असं मानलं जातं की जसे रांगणारे कीटक त्यांना खातात तसे ग्रहदोष देखील दूर होऊ लागतात. जर तुम्हाला शनी, पितृदोष किंवा इतर भीती इत्यादी वाटत असेल तर शनिवारी काळ्या कपड्यात गुंडाळून पाणीदार केसर नारळ, 100 ग्रॅम काळे तीळ, 100 ग्रॅम उडीद डाळ घेऊन नंतर ते वाहत्या पाण्यात झोकून द्या. त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनी चालिसाचे पठण करा. असं केल्याने खूप लाभदायक मानलं जातं. यामुळे तुमची शनी आणि पितृदोष कमी होतो आणि तुमची संपत्ती वाढू लागते. डोळ्याच्या दोषावरही युक्ती प्रभावी मानली जाते. जाणून घ्या नारळातील औषधी गुण आहेत. स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक. नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळामधील गऱ्याचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये देखील केला जातो. नारळ पान स्वास्थ्यासाठी पौष्टिक असते. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात. जेवणाला पर्याय म्हणून तुम्ही खोबरे खाऊ शकता. नारळात फायबर्स मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणाऱ्यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो. अनियमित मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या महिलांनी रोज 100 ग्रॅम ओल्या नारळाचा गर खावा. तसेच गाईचे दूधही घ्यावे. मासिक पाळी संबंधी सर्व समस्या सुटतील. शीघ्रपतनाचा त्रास असणाऱ्या पुरुषांनी रोज सुके खोबरे आणि गाईचं दूध प्यायल्याने विशेष लाभ होतो. नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्याचे काम करते. अल्सरसारखा आजार बरा होतो. किडनी, थायरॉइड, डायबिटीज व मूत्राशयाचा विकार असलेल्या लोकांनी नारळ पाणी मोठ्या प्रमाणात सेवन करावे. नारळात अनेक व्हिटॅमिन असतात जे पचनास फार लाभदायी असतात. पोट दुखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याने उलटीही थांबते. नारळ खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे. नारळाच्या दुधात 1 चमचा खसखस आणि 1 चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने फायदा होतो. तोंडात फोड आल्यास ओले नारळाचा गर खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्या. नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते. आंबट दही, मुलतानी माती आणि खोबरेल तेल एकत्रित करून लावल्यास केस चमकदार होतात. दररोज 2-3 नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळतो. हिवाळ्यात रोज रात्री सुके खोबरे खावे. रात्री झोपताना चेहरा, मान आणि त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतात. नारळाचा गर चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील व्रण नाहीसे होतात. गर्भवती महिलांनी रोज नारळाचा गर खाल्ल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत राहते. तसेच सुदृढ बाळ जन्माला येते. खोबरेल तेलात बदाम बारीक करून टाकावे. डोकेदुखीवर हे तेल रामबाण औषधीचे काम करते. पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.